नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका मिनी व्लॉगमध्ये. तर मी, वीरा, ज्योतिवहिनी, आई आणि रानडे काकू आम्ही सगळ्याजणी गेलो होतो रिक्षेमधून मसोलीला. कारण मसवाई देवीची ओटी भरण्याची प्रथा आहे. पौष महिन्यामध्ये येणाऱ्या मंगळवारी ही ओटी भरली जाते. त्यामुळे इथे मंगळवारी देवीला छान असं नटवतात. त्याचबरोबर मंगळवारचा देवीला कौलसुद्धा लावला जातो. इथे विराचे आणि आमच्या सगळ्यांचे आम्ही छान छान फोटो काढले, ओटी भरली. आणि विरा बघा कशी रिक्षेत जाऊन पुढे बसले, कारण आई तिची येताना बसली होती म्हणून. आणि मग त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो इथे काकांच्या घरामध्ये, सुपर्ण होमस्टेजला, जिथे काकांनी मस्त असं घर बांधलेलं आहे, छान प्रशस्त असं घर बांधलेलं आहे. आणि तिथे काका आमचे जे आहेत ते इथे घर भाड्याने म्हणजे रूम्स भाड्याने देतात. जे कोणी पर्यटक आहेत ज्यांना राहायचं असेल, गोव्याला जायचं असेल, वाटेमध्ये होमस्टे करायचं असेल तर तसं करता येतं. आणि येताना मात्र आम्ही ना डिक्कीत बसून प्रवास केला, मजा वाटत होती. मग आईबरोबर बाकीचे देवदर्शनसुद्धा केलं, म्हणजे गणपतीला गेले, रवळनाथाला गेले, लक्ष्मीला गेले. अशा पद्धतीनं कालची संध्याकाळ ही छान देवदर्शनामध्ये पार पडली गेली असं म्हणायला हरकत नाही. आणि मग घरी आल्यानंतर इथे जे काही रोजचा स्वयंपाक आहे तो करायचा होता. जास्त काही जेवण करायचं नव्हतं. कुकर लावून घेतला आणि मग इकडे बाकीचे जे काही कपडे आणले होते वरनं वाळून झालेले, तर ते घड्या घालायचे होते. त्याच्या आधी साडी पण घडी घालायची. साड्यांच्या आठवणी असतात असं म्हणतात. तुमच्याकडे तुमच्या साड्यांच्या कुठल्या आठवणी आहेत ते सांगा. ही जी साडी आहे ही मला लग्नाच्या आधी दादाच्या मुलग्याच्या बारशामध्ये दिली होती. पार्कच्या बारशामध्ये ही साडी मिळाली होती. पहिली साडी होती माझी, मला अशी माझी म्हणून मिळालेली. तशी तुमची कुठली पहिली साडी होती ते कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर का साड्यांचं कलेक्शन बघायचं असेल, त्या साड्यांच्या आठवणी जाणून घ्यायच्या असतील, साड्यांबद्दल काहीतरी लेख लिहिला होता मी मध्ये खूप पूर्वी, तो जर पाहिजे असेल ना तर तसं पण सांगा. बरं, थंडीचा तुमच्याकडे काय सीन आहे? आमच्याकडे तर प्रचंड थंडी पडायला लागली आहे आणि त्यामुळे स्वेटरसुद्धा चढवून घेतला होता. बाकीच्या कपड्यांच्या घड्या केल्या, पण स्वेटर घालून स्वयंपाक वगैरे करताना जरा अडचणच होते. पण वीरा इथे बघा बाबाची टोपी घालून कसं छान मुरकत होती. तुम्ही फॉलो करायला विसरू नका.